नमस्कार, मी सिद्धार्थ मेनन आणि बोल भिडूच्या बुकमार्क ह्या सेगमेंटवरती आपलं सगळ्यांचं स्वागत. आज तुम्ही सगळे माझ्या घरी आलेले आहात आणि खूप पुस्तकं दिसत आहेत इथे. इथे अनेक अशी पुस्तकं आहेत जी मी खूप वर्षांपूर्वी वाचलेली आहेत. काही लहानपणी मी वाचलेली आहेत. काही मी वाचण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. एक पुस्तक घेतलं आहे जे मी काल सुरू केलेलं आहे. तर आपण या सगळ्या विषयी बोलूच यात. एकतर तुम्हाला इथे खूप इंग्रजी पुस्तकं दिसतील. त्याचं कारण हे कारण मराठी पुस्तकं, मराठी साहित्य हे माझ्या आयुष्यात खूप उशिरा आलं आणि ते नाटकामुळे आलं खरं. जेव्हा मी नाटक करायला लागलो तेव्हा मी मराठी बोलत होतो पण वाचत नव्हतो. त्यामुळे मराठी वाचन ची जी सवय आहे, जे स्पीड आहे, ते रुजायला जरा मला वेळ लागला. पण मी आत्ता मराठी पुस्तकं वाचायला मी सुरुवात केलेली आहे. आम्ही नाटक करताना नाट्य वाचनं करायचो किंवा पुस्तक वाचन करायचो, तर अनेक भाग मी वाचलेले आहेत. पण एक पुस्तक जे मी सुरू केलेलं आहे, ते हे आहे पु ल देशपांडेंचं व्यक्ती आणि वल्ली. मी आता पुलंविषयी कितीही बोललं तरी ते कमीच आहे आणि त्यांनी जे महाराष्ट्राला आणि लिटरेचरला दिलेलं आहे, ते तुम्ही त्याचं व्हॅल्यू तुम्ही हे नाही करू शकणार इन टर्म्स ऑफ नंबर्स. तर हा एक पुस्तक आहे जे मी एका स्ट्रेचमध्ये मी नाही वाचत. मला जेव्हा असं मूड असेल काहीतरी छान वाचायचं आणि काहीतरी डीप वाचायचं आणि काहीतरी लाईट वाचायचं, तर मी व्यक्ती आणि वल्ली हे मी वारंवार वाचत असतो अधनंमधनं. शाळेत असताना खूप लोकांनी हॅरी पॉटर, आता हे हॅरी पॉटरचं एकच पुस्तक आहे इथे, खूप अख्खा माझा सेट आहे आतमध्ये, ते मी काढलेलं नाही आहे. पण ह्याच्याविषयी एक स्पेशालिटी अशी आहे की जेव्हा हॅरी जन्माला आला आणि तो 11 वर्षाचा जेव्हा झाला, जे पहिल्या पुस्तकात तो होतो आणि तो विझर्डिंग वर्ल्डमध्ये येतो, तेव्हा मी 11 वर्षांचा होतो. आणि माझ्या वाढदिवसाला दरवर्षी माझ्याबरोबर हॅरीबरोबर मीही मोठा झालो असं म्हणायला हरकत नाही. आणि आत्ता मला असं वाटतं की विझर्डरी आणि मॅजिक आणि हे सगळं जरी असेल, पण ह्या या अख्ख्या सिरीजनी मला मैत्रीविषयी खूप काही शिकवलं. जे आपले आतमधले जे फिअर्स आहेत त्याच्याशी कसं डील करायचं हे शिकवलं. आणि हा टाईमपास रीड माझ्यासाठी नक्कीच नाही आहे आणि हे म्हणायला काहीच हरकत नाही की आय एम अ पॉटर हेड. तर हॅरी पॉटर आणि त्याची अख्खी सिरीज हे आहे. जेव्हा मी अभिनय करायला लागलो, कॉलेजमध्ये नाटक करायला लागलो, तेव्हा मी एक पुस्तक वाचलं होतं आणि ते मी कॉलेज पासआउट झालो आणि तेव्हा मी विचार करत होतो की आता आपण काय करायचं आयुष्यात. म्हणजे आपल्याला सिनेमात करिअर करायचं आहे, आपल्याला परफॉर्मर व्हायचं आहे, हे या सगळ्या गोष्टी आहेतच. पण ते ॲक्सेप्ट करायला आणि ती स्टेप घ्यायला अशी काही भीती होती फार. तर तेव्हा मी हे पुस्तक वाचलं होतं, पावलो कोएल्होचं द अल्केमिस्ट. आणि हे म्हणायला हरकत नाही की हे पुस्तक वाचून मी सॉर्ट ऑफ निर्णय घेतला की नाही, आपण आपली जी स्वप्न आहेत त्याला आपण फॉलो केलं पाहिजे. आणि हे पुस्तक वाचल्यानंतर मला असं लक्षात आलं की खूप काही गोष्टी ज्या माझ्या आयुष्यात झाल्या ते या पुस्तकात घडतात. जे मेन कॅरेक्टर आहे, सांटियागो नावाचा एक माणूस आहे, तर खूप गोष्टी जे ह्याच्याबरोबर घडल्या ते माझ्याबरोबर पण घडत चालल्यात असं मला लक्षात आलं. आणि तुम्हाला जर डाऊट येत असेल की माझी काही स्वप्न आहेत आणि मला माहीत नाही ते फॉलो करायला पाहिजे नाही करायला पाहिजे, हे पुस्तक वाचलं की तुम्हाला आवर्जून ताकद येईल आणि तुम्ही कन्व्हिन्स्ड व्हाल की नाही, आपण चान्स घेतला पाहिजे स्वतःवर. तर हा एक खूप महत्त्वाचं पुस्तक आहे माझ्या आयुष्यात.
ऑफकोर्स सिनेमा आणि अभिनय हे माझं करिअर असल्यामुळे अनेक कलाकारांवरची पुस्तकं माझ्याकडे आहेत. अशी 2 पुस्तकं मी जस्ट सुरू केलेले आहेत आणि मी अधनं-मधनं ते मी वाचत असतो. एक आहे द वन अँड ओन्ली कमल हासन. कमल हासननी आपल्या भारतीय फिल्म इंडस्ट्रीला इतकं काय दिलेलं आहे. म्हणजे इन टर्म्स ऑफ टेक्नॉलॉजी, फिल्म मेकिंग, मेकअप, प्रॉस्थेटिक्स आणि ह्या पुस्तकात त्याची अख्खी जर्नी आहे. म्हणजे त्याची सुरुवात कशी झाली, त्याचे मेंटॉर कोण होते, त्यांनी कशाप्रकारे कमल हासनला मेंटॉर केलं, कुठली फिल्म करताना काय काय नेमकं घडलं आणि मला खूप मजा येते हे सगळं वाचायला. कारण एक अभिनेता म्हणून माझं पण एक जर्नी चालू आहे आणि जेव्हा केव्हा आपल्याला या मोठ्या ग्लॅमर फिल्म इंडस्ट्री बिझनेसमध्ये डाऊन वाटतं, मी ही अशी पुस्तकं मी वाचतो. आणि अनेक कमल हासनची फिल्म्स मी बघितलेत लहानपणीसुद्धा. चाची 420 असेल, हे राम असेल. हे राम हे खूप मोठं टर्निंग पॉईंट होतं किंवा अनेक तमिळमधली फिल्म्स आहेत त्याची, तर त्या सगळ्यांबद्दल ह्याच्यात लिहिलेलं आहे. त्याच प्रकारे माझा जगातला वन ऑफ द फेवरेट ॲक्टर्स मिस्टर ॲल पचिनो. मी दशावतार प्रमोट करत असताना एका पॉडकास्टवर गेलो आणि त्या पॉडकास्टर्सनी मला हे गिफ्ट केलं. कारण त्यांना कळलं होतं की मला ॲल पचिनो खूप जास्त आवडतो. ॲल पचिनोची अनेक सिनेमे मी स्टडी केलेले आहेत. अनेक परफॉर्मन्सेस मी फक्त स्टडी पर्पजसाठी, अभ्यास करण्यासाठी मी परत मी बघत असतो. माझ्याकडे त्याचे ब्लू-रे DVDs आणि या सगळ्या गोष्टी पण आहेत. त्याच्या अख्ख्या क्रिएटिव्ह आणि सिनेमॅटिक लाईफविषयी ह्या पुस्तकात आहे. अनेक त्याच्या फिल्म्सविषयी, डॉग डे आफ्टरनून, गॉडफादर, सेंट ऑफ अ वुमन, ह्या म्हणजे क्लासिक फिल्म्स आहेत. आणि सनी बॉय असं या पुस्तकाचं नाव आहे. आणि माझ्यासाठी हा खूप मोठा एक नट म्हणून खूप मोठा इन्स्पिरेशन पण आहे. कारण तो अंडरडॉग होता. म्हणजे जेव्हा तो सिनेमात आला तेव्हा कोणाला तो नको होता. तो लोक अशी त्याच्याविषयी म्हणायची की हा सिनेमात कसं काय अभिनय करू शकेल, हाईट त्याची कमी आहे आणि फार असा आउटस्टँडिंगली तो गुड लुकिंग नाही आहे. आणि जेव्हा मी माझं सिनेमा करिअर सुरू केलं, मी खूप लकी होतो की मला पहिल्याच सिनेमात मला हिंदी फिल्म मिळाली आणि त्यात मला लीड रोल मिळाला. पण मी पण अशा रिजेक्शन्स फेस करायचो. तर मी नेहमी ॲल पचिनोला मी मनात ठेवायचो की तो जर करू शकतो तर मी पण करू शकतो. एक पुस्तक आहे जे माझ्या खूप जवळचा मित्र नुपूर शिखरे, त्याचं हे फेवरेट पुस्तक आहे आणि तो मला एकदा म्हणाला की तू हे वाचलंच पाहिजेस. कारण मी टेनिस पण बघतो आणि आंद्रे अगासी नावाचा जो प्लेयर आहे, जो लेजंड आहे टेनिसमधला, त्याचा ऑटोबायोग्राफी आहे. आणि या पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की हे पुस्तक सुरू होतं जिथे तो म्हणतो की मला टेनिस अजिबात आवडत नाही. आणि त्याला आवडत नाही कारण तो लहानपणी सकाळी उठून ट्रेनिंगला जायचा आणि ते त्याला अजिबात आवडायचं नाही. आणि कधी आपल्याला काहीतरी अचीव करायचं असेल तर ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत बिलकुल, ते करावं लागतात आणि त्याच्यातलं प्रेम शोधावं लागतं. आय थिंक हे पुस्तक वाचून मी स्पोर्ट्समन प्रोफेशनली नाही आहे, मी स्पोर्ट्स खेळतो आयुष्यात, पण स्पोर्ट्समन स्पिरिट हे मला वाटतं तुम्ही कोणत्याही करिअरमध्ये असाल तर स्पोर्ट्समन स्पिरिट जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही अनस्टॉपेबल होता असं मला वाटतं. आणि एका प्रोफेशनलनी स्वतःला कसं कंडक्ट केलं पाहिजे, आय थिंक
हे आपण स्पोर्ट्स पर्सनॅलिटीजमधून आपण शिकलं पाहिजे, हे मला खूप वाटतं. आणि त्यातलं एक अंद्रे अगासी हा एक खूप महत्त्वाचा एक पुस्तक आहे. आणि हे खूप जरा जुनं आहे, पण मी या पार्टीला जरा लेट जॉईन झालो. आमिषचं जे अख्खं शिवा ट्रिलॉजी आहे ते मी आत्ता मागच्या वर्षी मी वाचलं, तिन्ही पुस्तकं. तर त्यातलं एक आहे सिक्रेट ऑफ द नागाज, आणि अफलातून, इमॉर्टल्स ऑफ मेलुहा. ही सिरीज मी एका आठवड्यात संपवली. आय थिंक काही सिरीज असे आहेत जे मी पटापटापटा संपवली. त्यातला हॅरी पॉटर एक आहे, आणि त्यातली ही एक सिरीज आहे. आय डोंट नो, ज्यांनी वाचलेलं आहे त्यांनी प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला काय वाटतंय. पण मला नेहमी असं वाटायचं की मी हे प्रोटॅगनिस्ट आहे आणि मी नीलकंठ आहे, असं मला वाटायचं. कारण इतकं ह्युमनाइज केलं आहे त्या कॅरेक्टरला, आणि असं आपल्याला वाटतं की अरे ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात पण घडतात. आणि आय थिंक इन अ व्हेरी वियर्ड वे माझ्या आयुष्यात देव किंवा क्रिएटर नावाची जी गोष्ट असते, मला ह्या सिरीज नंतर असं लक्षात आलं की त्या देवाला भीतीच्या नजरेतून बघण्यात काही अर्थ नाही आहे. जो कुठला देव असेल, कुठल्याही रिलिजनमधला असेल, त्याची एक स्टोरी आहे जी आपल्यासारखी आहे. तर आपण त्याच्यासारखं बनू शकतो का? हे प्रश्न मी स्वतःला विचारू लागलो. आणि खूपच इंटरेस्टिंग पर्स्पेक्टिव्ह माझा डेव्हलप झाला ह्या सिरीजमधून. बाकी ऑफकोर्स काही पुस्तकं आहेत जे अर्ली ऑन माझ्या करिअरमध्ये काही माझे जे मित्रमैत्रिणी आहेत, जे पण ॲक्टर्स आहेत आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतात, त्यांनी मला गिफ्ट केले. त्यातली ही 2 पुस्तकं आहेत. एक किंग ऑफ बॉलिवूड शाहरुख खान, अनुपमा चोप्रानी हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि अगेन शाहरुख खानविषयी काय बोलायचं, म्हणजे काय जर्नी आहे. म्हणजे त्याची सुरुवात झाली तेव्हापासून ते ग्लोबल आयकॉनपर्यंत ह्या पुस्तकात सगळं आहे. आणि हे पुस्तक मला गिफ्ट केलं होतं आलोक राजवाडे आणि पर्ण पेठेनी, जेव्हा माझी पहिली फिल्म कान फिल्म फेस्टिवलला प्रीमियर होणार होती. आणि ती तारीख पण आहे. आणि असं एक लिहिलं आहे, टू आवर ओन शाहरुख अँड हिज ब्युटिफुल जर्नी अहेड, लव्ह आलोक अँड पर्ण, असं लिहिलं आहे. 15 मे 2012. तर मी हे पुस्तक घेऊन कान फिल्म फेस्टिवलला गेलो होतो. माझं वय 21 असं होतं, नाही 2012 22 होतं. आणि मज्जा. त्याचबरोबर त्यांनी स्टॅनिस्लॉव्स्कीचं हे खूप फेमस पुस्तक आहे. आय थिंक जे कोणी अभिनय करतंय किंवा सुरू करणार आहे आणि त्यांना सिरियसली ते पर्स्यू करायचं आहे, त्यांनी हे पुस्तक वाचायला पाहिजे. अँड ॲक्टर प्रिपेअर्स, हे पण आलोक आणि पर्णनी मला दिलं. आणि 15 मे 2 आलोक आणि पर्ण. आणि ह्याच्यातलं नोट खूप चांगलं आहे. एव्हरीथिंग दॅट यू ऑलरेडी हॅव मेड हेल्प यू एनरिच युअर सेल्फ अँड अदर्स अराउंड. आणि मी कानला गेलो तेव्हा मी घेऊन गेलो, आणि माझ्या फ्री टाईममध्ये फ्लाईटमध्ये, कारण खूप लांब फ्लाईट्स आहेत युरोपला, तर मी हे वाचलं त्या अख्ख्या कालावधीत. आणि हे माझ्यासाठी हे पुस्तक खूप रिअशॉरिंग होतं, कारण मला असं लक्षात येतं की खूप ज्या गोष्टी ह्या पुस्तकात आहेत ते नकळत मी आणि आमची जी अख्खी गँग होती ते आम्ही करत होतो नाटक करताना. तर ह्या पुस्तकानंतर मला मला रिअशॉरिंग वाटलं की नाही, आपण एका करेक्ट कन्व्हिक्शननी आपल्या क्राफ्ट कडे बघतोय. तर प्लीज हे वाचा. ह्याच्यात ही पण सिरीज आहे, ते बाकीचे 2 पुस्तकं मी वाचलेली नाही आहेत. एक ॲक्टर प्रिपेअर्स असं आहे, एक बिल्डिंग अ कॅरेक्टर आहे, आणि एक क्रिएटिंग अ रोल असं आहे. तर तुम्ही आलात म्हणून हे मी
काढलं आणि मला लक्षात आलं की ह्या सीरीजमधले बाकीचे 2 पुस्तकं पण मी वाचायला पाहिजे. तर येस, ॲन ॲक्टर प्रिपेअर्स. मला ॲडव्हेंचर बुक्स खूप आवडतात. लहानपणीसुद्धा खूप अशा म्हणजे सिनबाद द सेलर आणि या सगळ्या गोष्टी मी वाचायचो. पण कॉलेजमध्ये असताना हे पुस्तक मी वाचलं होतं, द दा विंची कोड. आणि काय कमालीचं ॲडव्हेंचर आहे. याचं मूव्ही पण झालेलं आहे. टॉम हँक्स आहे त्या सिनेमात. अफलातून म्हणजे मी फ्रान्समध्ये कधी मी आजवर पॅरिसला मी गेलेलो नाही आहे. त्यामुळे मी लुव्र म्युझियम मी कधीच बघितलेलं नाही आहे. पण ह्या पुस्तकानंतर मला अशी खूप इच्छा झाली की आपण फ्रान्समध्ये लुव्रमध्ये जाऊन लिओनार्डो दा विंची चं जे काम आहे ते बघितलं पाहिजे. कारण ह्या पुस्तकाचा जो प्रोटॅगनिस्ट आहे तो काही क्लूज फॉलो करतो लिओनार्डो दा विंचीच्या पेंटिंग्जमधून आणि असं सगळं ते आहे. आणि भयंकर मजेशीर पुस्तक. आय लव्ह दिस बुक ॲब्सोल्युटली. काही वर्षांपूर्वी हे मी वाचलं. अनेक अभिनेत्यांवर वरची जी पुस्तकं आहेत ते तुम्ही पाहिलेले आहेत. पण एक मेमॉर आहे एका अभिनेत्याचं. मॅथ्यू पेरी नावाचा एक अभिनेता आहे, ज्यांना माहिती आहे, खूप लोकांना माहिती असेल. फ्रेंड्स नावाची जी सिरीज होती त्यातला तो वन ऑफ द प्रोटॅगनिस्ट होता. आणि अफलातून कमेडिक ॲक्टर. आणि त्याची अनेक फ्रेंड्स तर मला तोंडपाठच आहे आणि त्याचे अनेक सिनेमे मी वारंवार पाहिलेले आहेत. आणि फ्रेंड्स संपल्यावर 2004 साली आय थिंक फ्रेंड्स ही मालिका संपली आणि तेव्हा मला असं कळलं की मॅथ्यू पेरी हा खूप स्ट्रगल करत होता अल्कोहोल अडिक्शन आणि ड्रग अडिक्शन बरोबर. आणि त्याच्या आयुष्यावर त्यांनी स्वतः एक पुस्तक लिहिलेलं आहे, फ्रेंड्स, लव्हर्स अँड द बिग टेरेबल थिंग नावाचं. आणि मी अनेकदा रडलो हे पुस्तक वाचताना. कारण जो माणूस अख्ख्या जगाला हसवतोय त्या माणसाचं आयुष्य इतकं अवघड होऊन बसलं होतं. हे माहितीच नव्हतं. अनेक गोष्टींविषयी, हॉलिवूडविषयी, त्याच्या अनेक डीलिंग्जविषयी, किती पैसे त्याला कुठल्या फिल्मसाठी मिळाले होते, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी अशा लिहिल्या आहेत. तर इन्क्रेडिबल आहे हे जर्नी. आणि त्यांनी खूप डिटेलमध्ये त्याच्या ॲडिक्शनविषयी तो बोलला आहे ह्या पुस्तकात. आणि त्यांनी किती काम केलेलं आहे ॲडिक्ट्स साठी जे रिहॅबमध्ये जातात त्याच्याविषयी हे इथे लिहिलेलं आहे. आणि मला असं लक्षात आलं की ॲडिक्शन म्हणजे नेमकं काय. मला नेहमी असं वाटायचं आणि मी जरा जज पण करायचो की कोणीतरी हाताबाहेर जर कोणीतरी काहीतरी सबस्टन्स वापरताना मला दिसतंय, मला असं व्हायचं की कमॉन, कंट्रोल करायला जमलं पाहिजे यार वगैरे. पण ते तसं नाही आहे. आणि नेमकं ॲडिक्शन म्हणजे काय, आणि जर तुमच्या समोर कोणी अडिक्ट असेल तर काय करावं ह्याच्यापेक्षा काय नाही करावं हे या पुस्तकात आहे. आणि अतिशय मध्ये मध्ये खूप एंटरटेनिंग आहे, कारण तो कॉमेडी ॲक्टर आहे, पण अतिशय सॅड पण आहे. पण शेवटी खूप होप देणारं पुस्तक आहे, खूप होप आयुष्यासाठी. ही सॅड गोष्ट ही आहे की हे पुस्तक मी वाचलं, हे संपवलं मी पुस्तक, आणि 4 महिन्यानंतर मॅथ्यू पेरी गेला. तर मला असं झालं की, आणि या पुस्तकाचा शेवट खूप होपफुल आहे. आणि या पुस्तकानंतर असं मला वाटलं की मी या माणसाला ओळखत होतो, मी आपल्या इकडेच राहायचा, असा एक फील मला आला या पुस्तकानंतर. ईट प्रे लव्ह एक मेमॉर आहे, ऑटोबायोग्राफी आहे, फिक्शन, तुम्ही काहीही ह्याला मल्टी जॉनर आहे असं मला
वाटतं एलिझाबेथ गिल्बर्ट नावाची एक लेखिका आहे आणि ती एक ब्रेक घेते स्वतःच्या आयुष्यातून आणि ती इटलीला जाते खायला. ती भारतात येते स्पिरिच्युॲलिटी बद्दल शिकायला आणि प्रेम शोधायला ती बालीला जाते. आणि ह्याचा पण एक सिनेमा झालेला आहे, पण खूपच अप्रतिम पुस्तक आहे. आणि ही सगळी जी पुस्तकं आहेत ज्यात फेमस लोक आहेत, मी ॲज अ पब्लिक फिगर किंवा ॲज अ सेलिब्रिटी जेव्हा मी ही पुस्तकं वाचतो, माझ्यासाठी ते खूप धीर देणारी गोष्ट आहे. कारण खूपदा आपल्याला असं वाटतं की काहीच होत नाही आपल्या आयुष्यात आपल्याला हवं तसं, आणि बाकीच्यांचं आयुष्य किती छान आहे यार. आय विश मला त्याच्या आयुष्यातलं किंवा तिच्या आयुष्यातलं स्ट्रगल मला मिळालं असतं, पण तसा विचार करून काही होत नाही. आपलं स्ट्रगल हे आपलं स्ट्रगल आहे, आपलं आयुष्य आपलं आयुष्य आहे आणि आपला प्रवास आहे, ती आपली जबाबदारी आहे की कुठलीही सिच्युएशन रिलेशनशिपमध्ये असेल, करिअरमध्ये असेल, फेलियरमध्ये असेल, सक्सेसमध्ये असेल, त्यातलं मला शिकण्यासारखं काय आहे. तर मी ही सगळी पुस्तकं वाचून मी स्वतःला एका जनरल ब्रॅकेटमध्ये टाकणं मी बंद केलं. कारण एस्पेशली आपल्या इंडस्ट्रीत जिथे लोक असं म्हणतात की खूप कटथ्रोट कॉम्पिटिशन आणि जे आत्ता मला अजिबातच वाटत नाही. आणि ते मला वाटत नाही कारण हे सगळी जी स्टोरीज आहेत ते वाचून मला असं लक्षात आलं की तुम्ही कुठल्याही एका कम्युनिटीला किंवा एका इंडस्ट्रीला किंवा एका करिअरला तुम्ही जनरलाइज नाही करू शकत. जे माझ्यासाठी वर्क होतं ते इतरांसाठी नाही होत आणि जे इतरांसाठी होतं ते माझ्यासाठी नाही, ते असं होऊ शकतं. आणि त्या नोटवर ह्या पुस्तकाने माझं अख्खं आयुष्य बदललं हे म्हणायला हरकत नाही. माझ्या आईने मला हे पुस्तक गिफ्ट केलं होतं. सद्गुरूंनी लिहिलेलं हे पुस्तक आहे कर्मा. मला हे पुस्तक वाचून असं लक्षात आलं की जे आपण कर्माविषयी आपण बोलायचो, म्हणजे कोणीतरी आपलं काहीतरी वाईट केलं तर आपण असं पटकन बोलून जातो की हां, त्याचं कर्म आहे ना, ते त्याला परत येऊन त्याला भिडेल वगैरे. हे पुस्तक वाचून मला लक्षात आलं की असं नाही आहे. कर्मा तसं फंक्शन होत नाही. कर्मा ही काय बॅलन्स शीट नाही आहे की चांगली गोष्टी केले आणि वाईट गोष्टी केल्या आणि मी किती चांगल्या गोष्टी, असं अजिबातच नाही आहे. तुम्ही प्रत्येक सेकंदाला तुमच्या आयुष्यात चॉईसेस बनवत असता आणि त्या चॉईसेसचे कॉन्सिक्वेन्सेस असतात तुम्हालाच. आणि जे आपल्याला असं वाटतं ना खूपदा की अरे मी एवढा चांगला आहे, मी कोणाचं काही वाईट केलेलं नाही आहे, पण हे माझ्याबरोबर का होतं आहे यार, हे का होतं आहे. आणि त्याला बघतो किती वाईट वागवतो लोकांना, तो किती हे आहे आणि त्याचं सगळं चांगलं कसं काय होतं आहे. हा प्रश्न मी ह्या पुस्तकानंतर मी विचारणं सोडून दिलं. कारण मला इतकी क्लॅरिटी आली ह्या पुस्तकामधून. आणि हा जो पुस्तक आहे अतिशय सिम्पल, प्रॅक्टिकल आणि इझी फन रीड आहे. हे अजिबात ते हेल्प बुक्स असतात ना, तसं अजिबातच नाही आहे. ऑल्सो आपल्या सबकॉन्शियस मेमरीज आणि चॉईसेस बद्दल असतात. खूप गोष्टी लिहिलेलं आहे की आपण जेव्हा एक चॉईस घेतो, ते आपण कुठून घेतोय. आपण भीतीच्या नजरेतून किंवा भावनेतून घेतोय का. ते असेल तर मग आपण स्वतःसाठी बॅड कर्म, वाईट कर्म आपण क्रिएट करतोय आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आपल्याला बेअर करावे लागतील. तर माझं अख्खं आयुष्य मला रिथिंक करायला लावलं या एका पुस्तकाने. प्लीज हे वाचा. म्हणजे तुम्ही बिलीव्हर असाल नसाल, तुम्ही स्पिरिच्युअल असाल नसाल, काहीही फरक पडत नाही. अतिशय प्रॅक्टिकल आणि लॉजिकल पुस्तक आहे हे. हे एक पुस्तक आहे जे वर्षानुवर्ष माझ्या घरात ते होतं आणि मी एकही पान वाचलं नव्हतं. भगवद्गीता. आणि
एक दिवस रँडमली मी हे उचललं आणि रँडमली उघडलं मी. संस्कृतमध्ये पण लिहिलेलं आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन इंग्रजीत आहे. आणि अनेकदा माझ्या आयुष्यात असं झालं आहे की काहीही कन्फ्युजन असेल तर मी हे उघडून एक रँडमली वाचतो काहीतरी आणि मला काहीतरी सापडतं त्यातनं. रूमी आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आणि मी हे रेकमेंड करीन त्या लोकांना ज्या लोकांना असं वाटतं की प्रेम वाटत नाही आहे आयुष्यात, ना स्वतःबद्दल, ना आयुष्याबद्दल, ना माझ्या कामाबद्दल, किंवा मला एका एरियामध्ये माझ्या आयुष्याच्या एका एरियामध्ये खूप जास्त प्रेम जाणवतं, पण ह्या एरियामध्ये मला अजिबातच मला माहीत पण नाही. म्हणजे प्रेम मला कळत पण नाही. म्हणजे मला असं वाटलं होतं की मला माहिती आहे प्रेम काय आहे. त्यांच्यासाठी हे पुस्तक द एसेन्स ऑफ रूमी. आणि ह्याच्या मागे हे पहिलं वाक्य हेच आहे, गेट ड्रंक ऑन लव्ह. तर एक पुस्तक आहे आणि हे एक जॅपनीज पुस्तक आहे. हिरोमी कावाकामी नावाची एक लेखिका आहे जपानमध्ये. स्ट्रेंज वेदर इन टोकियो. आणि इतकं युनिक लव्ह स्टोरी आहे ही. खूप गोड. अक्षरशः आय थिंक मी काय 30-40 पानं वाचले असतील, पण मला असं वाटते की मी जपानमध्ये आहे आता, असं एक फील आहे. नाटकं मी वाचलेली आहेत. म्हणजे सतीश आळेकरांची नाटकं असतील, विजय तेंडुलकर. अजूनही आय थिंक माझ्यासाठी ते खूप रेलेवंट आहे. म्हणजे त्यातलं एक आहे सखाराम बाइंडर. हे नाटक मी वाचलं होतं, जे अफलातून खरंच वन ऑफ इट्स काइंड. त्या ज्या साली ती लिहिली गेली होती. दशावतार हा सिनेमा करत असताना दशावतार ही जी लोककला आहे त्याला मी एक्सपोज झालो. आणि लास्ट इयर नोव्हेंबरमध्ये आणि आत्ता फेब्रुवारीमध्ये सुद्धा मी दशावतारी महानाट्य केलं होतं. मी एक फेस्टिवल केलं होतं जिथे मी दशावतारी कलाकारांना कोकणातून इथे आणलं पुण्यात आणि त्यांचे त्या लोककलेचे मी प्रयोग लावले होते. आणि ते जे कलाकार आहेत ना, एकतर मला असं लक्षात आलं की त्यांचंच वाचन इतकं आहे, आपले जे पुराण आहेत ज्याच्यावर आधारित ते नाटकं करतात. दशावतार हे त्या प्रकारचं स्टोरी टेलिंग आहे. प्रत्येक कलाकार एक लायब्ररीच आहे असं मला वाटलं. आणि जितकं मी त्यांच्याबरोबर वेळ मी घालवतोय तितकंच मला लक्षात येते की ज्या गोष्टींशी आपण जरा दुरावले गेलेलो आहोत ना, त्याच्याविषयी वाचन झालंच पाहिजे. आणि मला असं वाटतं, कारण कधी कधी आपल्या प्रश्नांची उत्तरं तिथे आपल्याला सापडतात जिथे आपल्याला अजिबातच जायचं नाही. जे आपण म्हणतो की कम्फर्ट झोनच्या बाहेर गेलं पाहिजे. आणि त्या नोटवर एक कमालीचं पुस्तक, सॉरी हे मी विसरूनच गेलो. खोर्शेद भावनागरी नावाची एक लेखिका आहे, जिच्या आयुष्यात खूप वाईट प्रसंग घडला आणि तिचे 2 मुलं गेली एक दिवस. आणि ती खूप होपलेस होती. आणि नंतर तिला मृत्यू आणि जे एक्झिस्टन्सचे वेगळे प्लेन्स असतात त्याच्याविषयी तिला कुठून तरी नॉलेज मिळालं. आणि तिला जे लॉस तिच्या आयुष्यात तिने अनुभवलं ते कोप करायला तिला खूप मदत झाली. आणि त्याविषयीचं पुस्तक आहे हे, लॉज ऑफ द स्पिरिट वर्ल्ड. मला असं वाटायचं की मी फार वाचत वगैरे नाही, बऱ्यापैकी वाचन झालं माझं आय थिंक, असं म्हणायला हरकत नाही. पण अजून खूप आहे वाचायला. आणि हे जे तुम्ही करताय, हा जो सेगमेंट आहे बुकमार्क,
खूप सुंदर उपक्रम आहे असं मला वाटतं. वाचनाला काही पर्यायही नाही आहे. म्हणजे जे मला अनेक इकडची पुस्तकं जी आहेत फिक्शन, त्याचे सिनेमे पण झालेले आहेत. पण मला अजूनही वाटतं की सिनेमा उत्तमच आहे. पण नाही, जे पुस्तकात आहे ते उतरून आलेलं नाही आहे सिनेमात, असं असं मला वाटतं. आणि तो जो इमॅजिनेशन आहे, एस्पेशली आत्ताच्या जगात जिथे आपल्याला फोनवर आणि सोशल मीडियावरती व्हिज्युअल इन्फॉर्मेशन इतका त्याचा इतका भडीमार झालेला आहे की आपल्यातलं इमॅजिनेशन आणि आपले पर्स्पेक्टिव्स ते बनले पाहिजेत. आणि त्याच्यासाठी बघणं कमी आणि वाचन जास्त झालं पाहिजे. तर थँक्यू सो मच आल्याबद्दल आणि मला ही स्पेस दिल्याबद्दल. थँक्यू.